आज आपण ताज्या हिरव्या मटारचे छान असे कबाब बनवणार आहोत. आलू मटार कबाब चवीला अप्रतिम लागतात. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होतात. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गरम गरम हे कबाब तुम्ही छान असे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील बनवू शकतात. कबाब बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे ताजे 1 वाटी मटार. या ठिकाणी कुठल्याही वाटीचा वापर तुम्ही करू शकतात. नंतर 2 बटाटे. हे बटाटे उकळवून शिजवून घेतलेले आहेत. सर्वात प्रथम 1 वाटी जे मटार घेतलेले आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. खूप मोठ्या लसूणच्या पाकळ्या असतील तर 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या. लहान आहेत म्हणून 5-6 टाकलेल्या आहेत. आता हे हिरवे मटार छान असे मिक्सरला जाडसर दळून घेणार आहोत. थोडासा जाड रवा जसा असतो तसं दळायचं आहे. नंतर एका गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकायचं. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जे सारण तयार करून घेतलेलं आहे मटारचं ते तेलामध्ये टाकून घेऊ. नंतर यात आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि एक लहान अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. मिक्स करून घेऊ आणि आता हे मटार आपल्याला 5 मिनिट परतवून घ्यायचे आहेत. मटार परतवल्यामुळे छान शिजतात आणि कच्चेपणा निघून जातो. मटारचा कच्चापणा जो आहे तो निघून जातो आणि कबाब छान लागतात चवीला. 5 मिनिट परतवून झालेले आहे सारण. आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. आणि हे सारण आता एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं हात लावण्या इतपत कोमट करून घ्यायचं आहे. सारण तयार आहे. एका मोठ्या वाटीमध्ये काढून थोडंसं कोमट करून घेऊ. कोमट झाल्यानंतर चवीनुसार मीठ, नंतर 1 चमचा चाट मसाला आणि जे आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याच्यावरची साल काढून घेतली आहे. आता हा बटाटा आपल्याला मॅश करून टाकायचा आहे. दोन्ही बटाटे मॅश करून टाकून घेऊया. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. म्हणजे याला छान अशी बाइंडिंग येते आणि छान कबाब तयार होतात. बटाट्यामुळे थोडंसं पाणी सुटतं सारणाला, म्हणून थोडंसं 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं. खूप सैल वाटलं तर मग पुन्हा आणखीन 1-1 चमचा तुम्ही या ठिकाणी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. सर्व सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून आपण छान असे याचे गोल गोल कबाब तयार करून घेणार आहोत. जसे वडे तयार करतो तशाच पद्धतीने हे कबाब तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने एक एक करून सगळे कबाब तयार करून घ्यायचे आहेत. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, मीडियम असे तयार करायचे. आणि सगळे कबाब तयार करून झाल्यानंतर ह्या कबाबवर एक एक काजू लावायचा आहे. एक एक काजूचा काप लावायचा म्हणजे खूप छान दिसतात, आकर्षक दिसायला. आणि आता कमीत कमी तेलामध्ये आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर हा नॉनस्टिक तवा आहे. तुम्ही साध्या तव्यावर किंवा एखाद्या पॅनवर सुद्धा कबाब फ्राय करून घेऊ शकतात. तर नॉनस्टिक तवा असल्यामुळे थोडं तेल अजून कमी लागतं. तर या ठिकाणी 2 चमचे तेलामध्येच हे कबाब छान असे मी फ्राय करून घेणार आहे. कबाबला अलगद हाताने पलटवायचं आहे.
आणि दोन्ही बाजूंनी छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. एक बाजू छान फ्राय झालेली आहे, दुसरी बाजू देखील गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. छान सुरेख रंग आलेला आहे. चव पण खूप छान लागते ह्या कबाबांची. बाजारामध्ये भरपूर हिरवे मटार आलेले आहेत. नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील खूप आवडतील. दोन्ही बाजू छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व कबाब काढून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तर बघा, मस्त खुसखुशीत असे कबाब या ठिकाणी तयार आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.